सबमरीन. ह्या सबमरीनमध्ये इकडे परिदर्शी लावले म्हणजेच पेरिस्कोप. पेरिस्कोपचा वापर काय आहे, जर आता आपण बघायला गेले तर आता सबमरीन आत असलेल्या लोकांना कसं दिसणार बाहेरचं, त्यांना आता कसं दिसणार, कुठे जायचे ते पाहायला त्यांनी इकडे बसवलेले असते परिदर्शी. परिदर्शी कसं कार्य करते की आता ह्या आकृतीतून तुम्ही समजून घेऊ शकता. इकडे 2 आरसे लावलेले आहेत, ह्या आणि ह्या बाजूला. त्याच्यानंतर आता इकडे पाहू शकतात, इकडे जे वरची बाजू आहे त्याच्यातून जो प्रकाश येईल म्हणजे जे समोरचं आहे ते ह्या इकडे जे आरसे लावले त्याच्या आतून दिसणार. त्याच्याने आपण समोरचं पाहू शकतात. आणि हे समजवण्यासाठी आम्ही हा प्रयोग केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे वॉटर सायकल जलचक्र. सूर्य. तुम्हाला जर प्रश्न पडलाच असेल की पाऊस कसा पडतो, तर सूर्याची किरणे नदीत पडतात. नदीची वाफ होऊन ते उंच ठिकाणी जातात. उंच ठिकाणाला त्याला थंड हवा लागली की ती ढगात निर्माण होतात. त्याच्यापासून पाण्याचे थेंब तयार होऊन पावसात निर्माण होतात. ते डोंगरावर पुन्हा नदीत जाते. असे पुन्हा प्रकरण चालू राहते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखी. पहिला ह्याच्यामध्ये इनो टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकला आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं का मग हे ओतून जाते. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घंटा. ह्याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये असंच पाणी आहे. ह्याच्यामध्ये पाण्याची घनता जास्त वाढली आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याची घनता वाढली आहे. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ज्वालामुखी. याच्यामध्ये मीठ टाकायचं व जरासे पाणी टाकल्यावरती ह्याचं उद्रेक होतो. नमस्कार, माझं नाव आहे हवेचा दाब. आमची एक उदा, एक बॉटल आणि एक नळीची विणा आणि एक ग्लासमध्ये असं इथे एक नळी लावली आणि फुगा फुगून त्याने हळू असं बंद केलं ना तर हे नळीतून पाणी निघायचं बंद होते आणि हे चालू केलं का नळीतून पाणी निघते. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचं नाव आहे डिजिटल. हे जास्तीत जास्त पाण्याची बचत करायला असं चांगलं असतं आणि असं करून आम्हाला मदत लागलेली आहे बाकीची पुठ्याची आणि गलासाची आणि गमची. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव धनुश्री पाटील. मी आता 4थीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे झेडपी स्कूल तनाशी. ही विहीर बनवलेली आहे. हे मागच्या बाजूने फिरवल्यावर ही बकेट आहे ती विहिरीच्या आत जाते आणि ही पुढच्या बाजूने वाळवल्या. नमस्कार, माझे नाव विद्या चंद्रदेश आहे. मी आता 4थीत शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता. ध्रुव.
5वी शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे शुद्धीकरण पाणी. त्याच्यात मी पहिलं एक खडका टाकलेला आहे, त्याच्यानंतर मी कापूस टाकलेला आहे, नंतर कोळसा टाकले, नंतर रेती टाकले, नंतर दगड टाकले, थोडं पाणी होतं. नमस्कार, माझे नाव आहे दीप्ती. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची गंमत. 2 ग्लास पाणी घ्या. एका ग्लासामध्ये मीठ टाका, त्याला ढवळा. परिणामी मीठ असलेल्या ग्लासामध्ये लिंबू तरंगते व साध्या पाण्याच्या ग्लासामध्ये लिंबू. धन्यवाद. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचे पृष्ठीय ताण. मी सर्वात अगोदर पाणी टाकलं, त्याच्यानंतर हे टाकलं पावडर टाकलं, साबणनी हे केलं, आधी असं ओलं केलं आणि मग तेव्हा जेव्हा हाताने पाहिलं तेव्हा इकडचे विजेचे पाट टेकायचे, जे कण असतात ते बाजूला होतात, त्याच्याने पाण्याची ताण कमी होते.